तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आरबीआय ऑफिस अटेंड आणि एसएससी एमटीएस या दोन्हीचेही काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेणार आहोत मित्रांनो, जे की इंडियन जॉग्राफी मधले आहेत मित्रांनो। इंडियन जॉग्राफी हा जो टॉपिक आहे या दोन्ही प्रश्नांसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून आपण टॉप 30 क्वेश्चन्स काढले आहेत जे की बेसिक आहेत मित्रांनो। तसले प्रश्न या टाइपचे प्रश्न जे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो आपला पहिला क्वेश्चन असा आहे, भूगोल का जनक किसे कहा जाता है। तर भूगोलाचे जनक कोणाला म्हटले जाते असा क्वेश्चन आहे। तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, इरॅटोस्थनीज। इरॅटोस्थनीजला जे आहे भूगोलाचे जनक असे म्हटले जातात। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, भूगोल के लिए ज्योग्राफी शब्द का प्रयोग सर्वप्रथम किसने किया। तर भूगोलासाठी ज्योग्राफी हा इंग्लिश शब्द कोणी सर्वप्रथम वापरला गेला, तर ते आहे मित्रांनो इरॅटोस्थनीज। इरॅटोस्थनीजने जे आहे ते सर्वप्रथम भूगोलसाठी ज्योग्राफी हा शब्द वापरला। त्यानंतर आपला तिसरा प्रश्न असा आहे, मानव भूगोल का पिता निम्नलिखित में से किसे कहा जाता है। तर मानवी भूगोलचे जे जनक आहे ते कोणाला म्हटले जाते असा क्वेश्चन आहे। तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, कार्ल रिटर। कार्ल रिटरला जे आहे मानवी भूगोलचे जनक असे म्हटले जातात। त्यानंतर आपला चौथा क्वेश्चन, भूगोल को मानव परिस्थिति के रूप में परिभाषित करने वाला विद्यमान कौन है। तर मित्रांनो क्वेश्चन असा येते की भूगोलाला मानवी परिस्थितीमध्ये समांतर रूप दर्शवणाऱ्या परिभाषित करणारे जनक कोण आहेत। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, एच बेरोज असं त्यांचं नाव आहे। त्यानंतर पाचवा क्वेश्चन, भू आकृती विज्ञान का जन्मदाता किसे माना जाता है। भू आकृती जे भूमीची आकृती वगैरे त्याची जी शोध लावला त्याचा जन्मदाता कोण आहे असं इथं क्वेश्चन विचारला आहे। एक प्रकारचा ऑथरच आहे जन्मदाता म्हणजे पण। तर जनक कोण आहे असं म्हटलं जाते, तर याचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, पेशल। पेशल हे त्यांचं नाव आहे। त्यानंतर आपला सहावा क्वेश्चन असा आहे, भूगोल पृथ्वी को केंद्र मानकर अध्ययन करने वाला विज्ञान है ऐसा किसने कहा था। तर हे लाईन तुम्ही ध्यानात ठेवून घ्या मित्रांनो, कारण का हा क्वेश्चन जो आहे तो बऱ्याच खूप वेळेस परीक्षामध्ये आलेला आहे की अशी तुम्हाला लाईन दिली जाते आणि त्याचे ते कोणी म्हटलेलं आहे असं सांगितलं, पण हा क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेला आहे म्हणून आम्ही या सेशनमध्ये घेतलेला आहे। तर भूगोल पृथ्वी को केंद्र मानकर अध्ययन करने वाला विज्ञान है ऐसा किसने कहा, तर ऐसा किसने कहा था। तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, वारेनियस। वारेनियसने ऐसा कहा था असं म्हटलं होतं। त्यानंतर आपला सातवा क्वेश्चन, सौरमंडल के बारे में विश्व के समक्ष जानकारी प्रस्तुत करने का श्रेय किस विद्वान को है, किंवा कोणत्या विद्वानला जाते। तर ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, कोपर्निकसला जाते, श्रेय जाते। त्यानंतर आठवा क्वेश्चन, सूर्य के चारों ओर घूमने वाले खगोलीय पिंड क्या कहलाते हैं। तर याचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, ग्रह। ग्रह म्हटले जाते सूर्याच्या भोवताल फिरणाऱ्या। तर मित्रांनो आपला नववा क्वेश्चन असा आहे, भूलोक भूतल का अध्ययन है ऐसा किसने कहा था। तर मित्रांनो असं जे म्हटलेलं आहे भूलोक भूतल का अध्ययन आहे हे कांट यांनी म्हटलेलं आहे, म्हणून याचं ऑप्शन नंबर सी याचं राईट आन्सर आहे। त्यानंतर 10वा क्वेश्चन, सौरमंडल में कुल कितने ग्रह है। तर सौरमंडल में कुल कितने ग्रह है याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 8 ग्रह आहेत। त्यानंतर 11वां क्वेश्चन आपला, किस ग्रह के चारों ओर परिक्रमा करने वाले छोटे आकाशीय पिंड को क्या कहलाते हैं। तर छोटे आकाशीय पिंडला क्या कहलाते असा क्वेश्चन आहे, तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, उपग्रह असे म्हणतात। त्यानंतर 12वां क्वेश्चन, ग्रहों की गति का नियम प्रतिपादित किसने किया। तर ग्रहाचे जे वेग आहे ते कोणी प्रतिपादित केलेला आहे असा क्वेश्चन आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, केपलर। केपलर यांनी केला आहे। त्यानंतर 13वां क्वेश्चन, नॉर्वे में अर्धरात्रि के समय सूर्य कब दिखाई देता है। तर नॉर्वेमध्ये मध्यरात्रीला कोणत्या तारखेला दिसतो सूर्य, कब दिखाई देता है। तर याचं जे तारीख आहे ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, 21 जूनला जो आहे तो नॉर्वेमध्ये अर्ध्या रात्रीला सूर्य दिसतो। त्यानंतर 12वां क्वेश्चन, सौरमंडल की खोज किसने की। तर सौरमंडल की खोज किसने की, तर याचं उत्तर जे आहे ते कोपर्निकसने केली, जो की सोपा क्वेश्चन आहे आणि भूगोलामधला खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। हे सर्व सोपेच क्वेश्चन आहेत मित्रांनो, पण बेसिक आहे ते लक्षात ठेवून घ्या तुम्ही। त्यानंतर 15वां क्वेश्चन, सौरमंडल का जन्मदाता किसे कहा जाता है। तर सौरमंडल का जन्मदाता किसे कहा जाता है, तर याचं ऑप्शन नंबर डी, सूर्य। सूर्य हा सर्वात जुना ग्रह किंवा त्याचा जन्मदाता असं म्हटलं जातं। त्यानंतर 16वां क्वेश्चन, एक ग्रह की अपने कक्ष में सूर्य से अधिकतम दूरी को क्या कहा जाता है। तर क्या कहा जाता है, तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर बी, अपसौर कहा जाता है। त्यानंतर 17वां क्वेश्चन, एक ग्रह की अपने कक्षा में सूर्य से न्यूनतम दूरी क्या कहा जाता है। तर न्यूनतम दूरी तर याला जे म्हटलं जातं ते आहे ऑप्शन नंबर ए, उपसौर। उपसौर म्हटलं जातं।
त्यानंतर 18वां क्वेश्चन, अंतरिक्ष में कुल कितने तारामंडल है? तर अंतरिक्ष मध्ये एकूण किती तारामंडल आहेत? तर ते आहेत 89. म्हणून याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर डी आहे. त्यानंतर 19वां क्वेश्चन, पार्थिव ग्रह को संख्या कितनी है? तर पार्थिव ग्रह आहेत त्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 4. म्हणून याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. त्यानंतर 20वां प्रश्न, ब्रह्मांड में विस्फोटी तारा कहलाती है? तर कोणत्या तारेला जे ब्रह्मांड म्हणते म्हणजे आकाशगंगेमध्ये विस्फोटी तारा म्हणतात? तर ते आहे मित्रांनो, त्या तारेचं नाव काय विचारलं तर ते आहे अभिनव तारा. अभिनव ताऱ्याला विस्फोटी तारा असं म्हटले जाते. त्यानंतर 21वां क्वेश्चन, निम्नलिखित में से कौन एक तारा आहे? निम्नलिखित म्हणजे खालीलपैकी कोणता एक जो ग्रह आहे जो तारा आहे? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर सी, सूर्य एक तारा आहे. त्यानंतर 22वां प्रश्न, सूर्यप्रकाश धरती तक पहुंचने में कितना मिनिट लेता है? तर सूर्यप्रकाश धरतीवर येण्यासाठी एकूण टाइम किती घेतो? तर तो आहे 8 मिनिटे 3 सेकंद. म्हणून याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी आहे. त्यानंतर 23वां प्रश्न आपला, सूर्य के सबसे दूर कौन सा ग्रह है? तो सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर सी, वरुण ग्रह आहे. त्यानंतर 24वां क्वेश्चन, कौन सा ग्रह सूर्य के सबसे निकट है म्हणजे जवळ आहे? तर कोणता ग्रह आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर ए, बुध ग्रह जो आहे तो सूर्याच्या एकदम जवळ आहे. त्यानंतर 25वां क्वेश्चन आपला, किस ग्रह में चंद्रमा की तरह कलाया होती है? तर कोणत्या ग्रहामध्ये चंद्रमा की तरह कलाया म्हणजे जे डागडाग वगैरे असतात ते म्हटले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, शनी या ग्रहाला कलाया असतात. त्यानंतर 26वां क्वेश्चन, बुध सूर्य का एक चक्कर लगाने में कितना समय लेता है? तर जे बुध ग्रह आहे ते सूर्याचे चक्कर मारण्यासाठी एकूण किती वेळ घेतो किंवा समय घेतो असा क्वेश्चन येत आहे. तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी, 87 दिवस एवढा जो आहे तो कालावधी घेतो बुध ग्रह. त्यानंतर 27वां क्वेश्चन, सौरमंडल का अत्याधिक तीव्र ग्रह कौन सा है? तर अत्याधिक तीव्र ग्रह कौन सा आहे? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर बी, शनी हा ग्रह आहे. त्यानंतर 28वां क्वेश्चन, निम्नलिखित में से किस ग्रह को पृथ्वी की बहन कहा जाता है? तर अशा प्रकारचे जे एकदम लॉजिकल क्वेश्चन असतात ते तर खूप वेळेस परीक्षेमध्ये येतात मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवून घ्या, निम्नलिखित में से किस ग्रह को पृथ्वी की बहन कहा जाता है? पृथ्वी की बहन कहा जाता है म्हटलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, शुक्रला जे आहे पृथ्वी की बहन कहा जाता है, पृथ्वीची बहीण म्हटलं जातं शुक्र या ग्रहाला. त्यानंतर 29वां क्वेश्चन आपला, दो ग्रह जिनके उपग्रह नहीं है? असे दोन कोणते ग्रह आहेत की ज्याला उपग्रह नाही आहेत? तर त्या ग्रहाचे नाव काय आहेत? तर ते आहेत शुक्र आणि बुध. असे दोन ग्रह आहेत की ज्यांना उपग्रह नाही आहेत. त्यानंतर 30वां क्वेश्चन, किस ग्रह को शाम का तारा कहा जाता है? तर ते ग्रह आहे मित्रांनो शुक्र ग्रहाला शाम का तारा कहा जाता है. तर मित्रांनो आपले असे फक्त आजचे 30 क्वेश्चन्स घेतलेले आहेत जे की तुमच्या येणाऱ्या आरबीआय ऑफिस अटेंड आणि एमटीएस या दोन्ही परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर आपल्या इथून डेली लेक्चर सिरीज होईल, ते पण कंबाईन पद्धतीने आणि कधी वेगवेगळे व्हिडिओ लेक्चर्स पण स्टार्ट केले जातील. फक्त सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जर तुम्हाला ही परीक्षा इझिली क्रॅक करायची असेल.